हिवाळा आला की मस्त भरपूर अशा पालेभाज्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. त्यातच हिरवे हिरवेगार मटार व हे मटार आपल्याला 3 ते 4 महिनेच पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र आपल्याला इतर वेळेस अगदी खावेसे वाटले तरी ते खूप महाग असतात. त्यांची क्वालिटी देखील चांगली नसते. तर ह्या 3 ते 4 महिन्यांसाठी आलेले हे ताजे हिरवेगार मटार घरच्या घरी कसे साठवण करू शकतो, स्टोरेज करू शकतो, तेही काहीही प्रिझर्वेटिव्ह न करता, न वापरता, न उकळता कसे स्टोरेज करता येतील ते आपण पाहणार आहोत. कुठलीही केमिकल न वापरता, कलर न वापरता आपण कसे स्टोरेज करणार आहोत ते बघणार आहोत, तेही वर्षभरासाठी. अगदी रंग व चव काहीही न बदलता व मार्केट सारखे बर्फ साठायला नको यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते देखील आपण बघणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग, मी सुनीता, स्वादिष्ट रसोई किचन ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे जवळजवळ 6 ते 7 किलो मटार आणलेले आहे व ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे व त्यातील बारीक दाणे देखील वेगवेगळे केलेले आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि हिरवे मटार आणताना मात्र आपण चांगल्या क्वालिटीचेच आणायचे आहे. अगदी भरीव दाण्यांचे आणायचे आहे, म्हणजे त्यांची सेल्फ लाईफ पण वाढते. अगदी स्वस्त मिळाले म्हणून आपण जास्त आणतो, पण ह्या साठवणीसाठी त्यांचा रिझल्ट मात्र अजिबात चांगला येत नाही. त्याला पाणी सुटते, तर ते लवकर खराब होतात व आपली मेहनत पण वाया जाते. त्याच्यामुळे हिरवे मटाराच्या शेंगा आणल्या की लगेचच साफ करून ठेवायच्या. त्या तशाच जर ठेवल्या ना की मग त्या ओल्या असल्यामुळे किंवा त्यावर पाणी असल्यामुळे त्याला ना बुरशी लागते व ते खराब होतात. त्यामुळे लगेचच त्या साफ करून घ्यायच्यात व निवडताच कोवळे दाणे वेगळे काढायचे व मोठे छान अगदी भरीव दाणे जे असतात, परिपक्व दाणे, ते वेगळे ठेवायचे आहे. आणि किडीक वगैरे लागलेले असेल तर बाजूला काढायचे आहे. पण ओलसरपणामुळे चिकट झालेले असतात, ते अजिबातच घ्यायचे नाही. निवडलेला मटार अजिबातच फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. फ्रीजमध्ये ठेवला की त्याला लगेचच पाणी सुटेल आणि असे मटार स्टोअर करून नाही ठेवू शकत. नाही तर ते खराब होतात व बर्फाचा थर येतो व ते अगदी मऊ होतात. त्यामुळेच आपल्याला मटार निवडताना किंवा घेताना मार्केटमधून एकदम छान असे टप्पोरे दाणे असलेले घ्यायचे आहे. बघा, आता हा निवडलेला मटार आहे ना, एका कॉटनच्या कापडावर आपल्याला पसरून ठेवायचा आहे. म्हणजे छान त्याला अशी हवा लागली पाहिजे व त्याला अशा ठिकाणी ठेवायचे जिथं पाण्याचा अजिबात स्पर्श देखील होता कामा नये. बघा, आता आपली दुसरी कामे करून घ्यायची. म्हणजे इथे 2 ते 3 तास तरी आपल्याला असे मस्त छान असे पसरून ठेवायचे आहे. म्हणजे काय होईल माहिती का, की यातलं जे मॉइश्चर आहे ना पूर्ण निघून जाईल आणि अगदी कोरडे व्हायला पाहिजे, कारण आपण याला वर्षभरासाठी स्टोअर करणार आहोत. बघा, असे कोरडे होतात. एकदम छान, अगदी मस्त असे मस्त पसरून ठेवायचे आहे. एकदम मोकळे मोकळे पसरून ठेवायचे आहे. तोपर्यंत बाकीचे सगळे आपले जे कामं आहेत ते करून घ्यायचे आहेत. बघा किती छान अगदी, आणि मस्त असे टप्पोरे टप्पोरे दाणे असलेले हे मटार आहे. पहा किती छान, अगदी मस्त पैकी. आता हे 2 ते 3 तास तरी आपल्याला छान अगदी मस्त कोरडे करून घ्यायचे आहे आणि एकदम छान होतात, ते कोरडे होतात. बघा, आता इथे मी बाजूला ठेवून देणार आहे आणि बाकीचे माझे सगळे कामं करून घेणार आहे. बघा, आता 2 ते 3 तासानंतर तुम्ही पाहू शकतात की आता हे कोरडे झालेले मटर बघा किती छान आणि मस्त दिसतात. अजिबात हाताला पाणी लागत नाही किंवा चिकटपणा नाही, काही नाही, एकदम मोकळे सुटसुटीत आहे. तर आता हे कोरडे झालेले मटार आपल्याला कसे स्टोअर करून ठेवायचे आहेत तर ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. बघा, आता अशा प्रकारे आता मी हे सगळे जे कापडावर ठेवलेले आहे, सुती कापडावर, ते मी एका छान अगदी कोरड्या असलेल्या बाउलमध्ये, मोठ्या बाउलमध्ये मी आता हे काढून घेणार आहे. आता इथे जसं मी म्हटलं की 7 ते 7 किलो मी मटार आणलेले आहेत, तर त्यातले मी अर्धे जे आहे ते मी स्टोअर करून ठेवलेले आहे आणि हे उरलेले स्टोअर करायच्या वेळेस म्हटलं व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला सांगावं, म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर बघा, आता हे मटार छान असे मस्त कोरडे झालेले आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान. बघा, आणि त्यामध्ये अगदी बारीक वगैरे दाणा नाहीये, कीड वगैरे लागलेली नाहीये, काही नाही, एकदम छान दिसता पण आहे आणि एकदम हिरवे हिरवे गार आहे. याच्यामध्ये काही कलर वगैरे वापरायचा गरज नाही, काही प्रिझर्वेटिव्ह सुद्धा वापरायची गरज नाही. तर इथे बघा, आता मी इथे पहिले सांगते आहे, इथे मी एअरटाईट डबा घेतलेला आहे आणि हा टप्परवेअरचा डबा आहे.
यामध्ये आपल्याला एकदम, आणि हा पण एकदम स्वच्छ धुतलेला एकदम असा कोरडा पाहिजे आहे. त्याचं झाकण देखील एकदम छान पाहिजे हे कोरडं. आता यामध्ये मी हे मटार टाकून घेणार आहे. तुमच्याकडे एखादा स्टीलचा डबा असेल किंवा अजून दुसरा कोणता प्लॅस्टिकचा डबा असेल, त्यातही तुम्ही असे साठवून ठेवले ना तरी चालणार आहे. मात्र ते एअरटाईटच असायला हवं. म्हणजे आतमध्ये अजिबात हवा नको जायला. हवा गेली ना की त्याचं काय होईल, मग नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो, मग त्याचा बर्फ तयार होईल. ते असं होऊ नये म्हणून आपल्याला असं एअरटाईटच डब्याचा वापर करायला पाहिजे. बघा आता हे छान अगदी मस्तपैकी डब्यात मी टाकून घेणार आहे. तुमच्याकडे पण जो डबा असेल एअरटाईट त्यामध्ये तुम्ही टाकून घ्या आणि ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि एकदम पटकन काम होतं हे. बघा असं एअरटाईट पूर्ण चारही बाजूनी आपल्याला हा एअरटाईट करून घ्यायचा आहे. बघा किती छान अगदी मस्त झालेला आहे. बघा आणि दिसायला पण खूप छान आणि ही टिकतात पण वर्षभर. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला अनुभव येईल आणि मला कमेंट करा. आता ही दुसरी पद्धत म्हणजे इथे सेल्फ सिलिंग बॅग आहे. तुमच्याकडे ज्या पण सेल्फ सिलिंग बॅग असतील त्या तुम्ही वापरल्या तरी चालेल. मार्केटमध्ये पुष्कळ अवेलेबल आहेत या. तर यामध्ये पण आपल्याला काही मटार टाकून घ्यायचे आहेत बघा. तर हे सगळे आपल्याला हे मटार याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. एकदम छान असे कोरडे झालेले पाहू शकतात. बघा आता हे टाकून घेतलेले आहे आणि याची आपल्याला अगदी झिप लॉक लागायच्या आधीच हवा पूर्ण, एअर पूर्ण काढून घ्यायची आहे. ही काढली म्हणजे आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याच्यावर बर्फ साठत नाही आणि एकदम वर्षभर टिकतात. बघा तर अशा प्रकारे आपल्याला ही सेल्फ सिलिंग बॅग मध्ये सुद्धा आपल्याला छान अगदी आणि मस्त एकदम व्यवस्थित एअर बाहेर काढली की ती छान अगदी पॅक करून मग आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. पहा आता तिसरी पद्धत जी आहे की आपल्याकडे जरी ह्या बॅग नसल्या तरी आपल्याकडे साध्या सुद्धा भाज्यासाठी जी आपल्याला बॅग मिळते किंवा काही मटेरियल वगैरे आपण आणतो मार्केटमधून, तर त्याच्यासाठी पण आपल्याला पॉलीबॅग मिळतातच या. तर यामध्ये देखील तुम्ही अगदी मटार टाकून ठेवल्या ना की खूप ते पण छान अगदी टिकतं. तर यामध्ये पण बघा आता हे सगळे मटार मी टाकून घेतलेले आहे आणि मस्तपैकी यातली पण एअर बाहेर जाऊ द्यायची असे आणि पक्के आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे. तुम्ही याला रबर बँड पण बांधलं तरी चालेल, पण रबर बँड बांधण्यापेक्षा आपल्या ह्या बॅगलाच आपण गाठ मारून ठेवायची आहे बघा. तर अशा प्रकारे हे खूप छान अगदी बघा आपले आता हे अशा प्रकारे हे आपण सेल्फ सिलिंग बॅग, त्याच्यानंतर एअरटाईट डबा आणि आपली साधी बॅग अशा प्रकारे आपण हे स्टोअर करू शकतो. तुम्हाला स्टीलच्या डब्यात करायचे असेल तरी चालेल. तर तुम्ही पण या प्रकारे नक्की मटार स्टोअर करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येईल. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.